नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे घात। घात तर होणारच। सो मित्रांनो, आता आपण व्हिडिओ पाहूया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। सो मित्रांनो, ह्या मूवीच्या कास्टिंग बद्दल बोलूया आपण। जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत आहेत, सुरुची आदरकर सुद्धा या चित्रपटात आहेत, मिलिंद शिंदे हे सुद्धा आहेत। तर हा चित्रपट नेमका काय आहे, कसा आहे ते आधी पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूच। पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, मी शेवटचं सांगतोय। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। रघुनाथ पोटंबी म्हणून आपल्या मायबापाच्या मौतीचा बदला घेतला। माया बदल्याचा का? लाल सलाम। कमांडर रघुनाथ यांचा मृत्यू झाला होता। एसीपी नागपुरे ज्यांनी रघुनाथला चकमकीत ठार केलं होतं त्यांना पोलीस प्रशस्ती पदकासाठी नामांकित केलं आहे। नागपूर या सगळ्या गोष्टींची तुमच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद केल्या जात आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला 5 फूट 8 इंचाचा एक मुर्दा आणावा लागेल। किती हे आदिवासी लोक डेड बॉडीज विकतात का? कोणाची बॉडी? मला एक असा माणूस पाहिजे जो मला शोधतो, त्याला जंगलात बाहेर पडायचा। मनाले आवरा साहेब, मिलाल भारत और जनार्दन सरकार के साथ गद्दारी की है। गद्दार होता आपल्या लोकांचा घात केला तो ना। माझा जर घात झाला ना भाऊ, बोलून राहत मेलो गुत्त्याला मारत का? तुला उलटा कोणी लटकवला? ही एकच गोष्ट अशी आहे जी माणूस कधीही कुठेही कुणालाही फ्रीमध्ये देऊ शकतो, ती म्हणजे घात। घात म्हणजे धोका। तर ओव्हरऑल जितेंद्र जोशी हे पोलीसची भूमिका करतात। मिलिंद शिंदे यांची लाल सलामची एक गँग आहे, म्हणजे जसं नक्षलवादी वगैरे असतात। तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, नक्षलवाद्यांचा खूप काही ठिकाणी असं एकदम दबदबा आहे। त्यातील एक हे प्रकरण दाखवलं आहे, जे इन्स्पेक्टर दाखवले जितेंद्र जोशी, ते मिलिंद शिंदेच्या ग्रुपच्या मागे आहेत। ओव्हरऑल ट्रेलरमध्ये बघून हे कळतं आहे आपल्याला की त्यांनी असं घोषित केलं आहे की तो जो कोण आहे नक्षलवादी त्याला मारलं गेलं आहे, पण तो ॲक्च्युअलमध्ये जिवंत आहे। मग आता त्यांनी फेक एन्काउंटर दाखवलं आहे, तर त्याचं काहीतरी ते लोक तसदीस करत आहेत, पण त्यामध्येच मिलिंद शिंदे आणि जितेंद्र जोशी यांचा फेस ऑफसुद्धा होऊ शकतो असं आपल्याला या ट्रेलरमध्ये कळतं आहे थोडंफार। तर ओव्हरऑल चित्रपट हा 27 सप्टेंबरला रिलीज होईलच। फार काही नाही आहे, मला हा चित्रपट पाहून एक आठवण झाली, घर बंदूक आणि बिर्याणी, तसंच काहीतरी सीन वाटतोय हा। पण ते तरी ठीक आहे, सयाजी शिंदे आणि नागराज असल्यामुळे थोडं कॉमेडी जॉनर होता, पण हा थोडा सिरियस आहे, कॉमेडी जॉनर तर वाटत नाही आहे बिलकुल। तो ओव्हरऑल असा होता आपला ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू। तर येत्या 27 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतो आहे। जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही जाऊन बघू शकता, आणि जर नाही इच्छुक असाल तर प्लीज घरी बसा, काही प्रॉब्लेम नाही आहे। काय सांगायची वेळ आली मला। ठीक आहे, ओव्हरऑल आपलं हे चित्रपटाबद्दल असा रिव्ह्यू होता, आणि चित्रपट पाहिलाच जर मी तर मी तुम्हाला त्याबद्दल सांगेनच, त्याबद्दल रिव्ह्यू देईनच। मित्रांनो, भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांग भलं।